Today we are going to start our module number 2, that is sources of law and legislation. सोर्सेस ऑफ लॉ म्हणजे आपण पाहिलं, लॉची डेफिनेशन पाहिलेली आहे, त्याचे वेगवेगळे वेगवेगळ्या ज्युरिस्टनी दिलेले त्याच्या डेफिनेशन्स पाहिलेले आहेत आणि त्याचा अर्थसुद्धा पाहिला की कायदा म्हणजे नक्की काय. आता आपण त्याचे सोर्सेस पाहूया की कुठून हा कायदा निर्माण होतो, त्याचे कुठले कुठले सोर्सेस आहेत. द वर्ड सोर्स लिटरली मीन्स रायझिंग फ्रॉम द ग्राउंड. रायझिंग फ्रॉम द ग्राउंड म्हणजे जमिनीपासून उगवून येणं. आधी काहीच अस्तित्वात नसलेली गोष्ट जेव्हा उगवून येते तेव्हा त्याला म्हणतात की रायझिंग फ्रॉम द ग्राउंड. Or the origin from where this law is coming. The expression sources of law may mean the origin from which rules of human conduct come into existence. कुठून आले हे माणसांना जगण्याचे नियम. लॉ म्हणजे काय, तर माणसांनी कसं जगावं समाजामध्ये हे सावरीन अथॉरिटी किंवा कस्टम्स थ्रू काय सांगितलेलं असतं की समाजामध्ये जगत असताना तुम्ही असं जगायचं. मग हे येतं कुठून? सो human conduct come into existence and derive legal force or binding character. एक रूल बनतो, एक कायदा बनतो आणि तो कायदा अस्तित्वात येतो आणि तो माणसांवर त्यांच्या बिहेवियर कंट्रोल करायला लागतो. माणसांनी समाजात कसं वागावं याचा विषय तो सांगायला लागतो. डेफिनेशन सांगितलेली पहा. अकॉर्डिंग टू कीटोनला अंडरलाईन करा. सोर्स मीन्स the material out of which law is eventually fashioned. असं काहीतरी मटेरियल, अशा काहीतरी वस्तू, अशी काहीतरी गोष्ट की ज्याच्यामधून लॉ येतो, ज्याच्यामधून रूल्स येतात, ज्याच्यामध्ये रेग्युलेशन्स येतात. थ्रू द ॲक्टिव्हिटी ऑफ जजेस जे ॲक्टिव्हिटी करतात त्याच्यातून एक कायद्याची निर्मिती होते. इन अदर वर्ड, सोर्स इज अ मीन्स फ्रॉम विच लॉ इज इव्हॉल्व टू ॲडमिनिस्टर जस्टिस. आणि दुसरा अर्थ काय सांगितला आहे, सोर्स म्हणजे काय आहे की ज्याच्यामधून कायदा इव्हॉल्व होतो, निर्माण होतो, निर्मिती होती त्याची. कशासाठी? ॲडमिनिस्टर जस्टिस, लोकांना न्याय मिळण्यासाठी जजेस थ्रू एखाद्या नियम, रूल्स, रेग्युलेशन जे अस्तित्वात येतात आणि त्याच्यामुळं माणसांचं कंडक्ट, बिहेवियर काय केलं जातं, कंट्रोल केलं जातं. त्याला म्हणायचं सोर्सेस ऑफ लॉ. आता सोर्सेस ऑफ लॉमध्ये हा चार्ट करायचा आहे तुम्ही. सोर्सेस म्हणजे दोन सोर्सेस आहेत, फॉर्मल सोर्स आणि मटेरियल सोर्स. आपण मटेरियल सोर्सविषयी पाहणार आहोत. मटेरियल सोर्समध्ये हिस्टॉरिकल सोर्स आहे, लीगल सोर्स आहे, दोन विभाग. परत लीगल सोर्सचे अजून भाग झालेले आहेत, प्रेसिडेंट, लेजिस्लेशन आणि कस्टम. हे आपल्या अभ्यासाला आहेत. ओके, आता लीगल सोर्स म्हणजे काय पहा. द लीगल सोर्स विल हॅव बाइंडिंग फोर्स. सालमंड हॅज क्लासिफाईड द लीगल सोर्स ऑफ इंग्लिश लॉ इंटू 4 डिव्हिजन. सालमंडने त्याचं डिव्हिजन केलं. सालमंड हे नाव लक्षात ठेवायचं आहे, ते वारंवार येत राहणार आहे, ते लिहायचं आहे तुम्ही. सो सालमंड हॅज क्लासिफाईड द लीगल सोर्स ऑफ इंग्लिश लॉ इंटू 4 डिव्हिजन. त्यांनी 4 डिव्हिजन केलेले आहेत. पहिले आहे प्रेसिडेंट, दुसरं आहे लेजिस्लेशन, तिसरं आहे कस्टम आणि चौथं आहे ज्युरिस्टिक रायटिंग. हे तिन्ही आपल्याला अभ्यासाला आहेत. आता आपण त्यातला पहिला सोर्स पाहू. सोर्स म्हणजे उगमस्थान पाहू, कायद्याचं उगमस्थान, लेजिस्लेशन. In the modern state, legislation is considered and original as one of the most important source of law. मॉडर्न काळामध्ये लेजिस्लेशनला मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ लॉ म्हटलं गेलेलं आहे. ॲज कम्पेअर्ड टू कस्टम अँड प्रेसिडेंट. कस्टम आणि प्रेसिडेंटपेक्षा लेजिस्लेशनला मॉडर्न लीगल सिस्टीममध्ये जास्त महत्त्व आहे. इट इज ओनली सोर्स विच हॅज ऑल द पॉवर्स ऑफ इनॅक्टिंग लॉ. असं मानलं गेलं आहे की एक महत्त्वपूर्ण सोर्स आहे की ज्याच्यामुळं सगळ्या पॉवर्स कशामध्ये आहेत, लेजिस्लेशनमध्ये आहेत. ऑफ इनॅक्टिंग लॉज, जे कायदे आहेत अस्तित्वात त्या सगळ्यांचा सोर्स कोण आहे, लेजिस्लेशन आहे. अँड रिपिलिंग ओल्ड लॉज, ते नवीन कायदे बनवू शकतात किंवा रिपील आउट म्हणजे काढून टाकू शकतात जुने कायदे. लेजिस्लेशन इज अ रूल ऑफ बॉडी or rules passed by the legislature which is binding on all individuals. legislation मुळे रूल ऑफ बॉडी, रूल्स पास्ड बाय द लेजिस्लेचर, रूल्स जे काही निर्माण होतात लेजिस्लेचर अथॉरिटीनुसार. पहा आपल्याकडे 3 विभाग आहे, आपण कॉन्स्टिट्यूशनमध्ये शिकलेलो आहोत. लेजिस्लेशन, ज्युडिशियरी आणि एक्झिक्युटिव्ह बॉडी. लेजिस्लेशन काय करतं, कायदे बनवतं. एक्झिक्युटिव्ह बॉडी काय करते, ते कायदे एन्फोर्स करतं. And if someone breaches that law, the judiciary helps to. So here, legislature which is binding on the individual in the society
In other words, legislation means an act or enactment passed by legislature to regular legislation is rule or body of rules passed by the legislature which is binding on all individual. हे सगळे इंडिव्हिज्युअलवर बाइंडिंग असतात इन द सोसायटी. जे लेजिस्लेचर पास करेल, जे कायदे बनवेल, जे लॉज बनवेल, ते सगळे सोसायटीवर बाइंडिंग असतात. In other words, legislation means an act or enactment passed by legislature to regulate human behavior. माणसाचं बिहेवियर कंट्रोल करण्याची पॉवर कुणामध्ये आहे? लेजिस्लेचरमध्ये आहे. The term legislation is derived from the Latin word legis means law. Legis means what? Law. Legis plus latum which means to make. To make the law is a legislation. Legislation चा साधा सोपा अर्थ काय? To make the law means legislation. पहा, legis means law and latum which means to make, put or set. Set the law means legislation. Thus legislation is derived from the Latin word legislatum which means law making power. त्याचा अर्थ काय होतो? Law making power. The law making body is called as a legislature or legislative body or legislative authority. जे कायदे बनवतात त्यांची नाव काय? Legislature or legislative body or legislative authority. Legislative body or legislative authority, according definition दिलेली पहा. According to Salmond, legislation is that source of law which consists in the declaration of rules by competent authority. पहा, legislation is that sources of law. ते असं सोर्स आहे, असं उगमस्थान आहे कायद्याचं, विच कन्सिस्ट इन द डिक्लरेशन ऑफ रूल्स. त्यात कशामध्ये सांगितलेलं आहे? रूल्स निघतात त्याच्यामधून बाय कॉम्पिटंट अथॉरिटी. कॉम्पिटंट अथॉरिटी इज इम्पॉर्टंट वर्ड हिअर. कुणी उठून लॉ बनवू शकत नाही, कुणी उठून कायदे बनवू शकत नाही. तिथं कॉम्पिटंट अथॉरिटीचीच आवश्यकता असते. आणि कॉम्पिटंट अथॉरिटी जेव्हा एखादा कायदा बनवते, एखादा लॉ बनवते, इट इज नोन ॲज द legislation and it is binding on the society and conduct of the people. Okay. Professor Gray ने definition सांगितलेली पहा. Professor Gray defined legislation as nothing but the form utterance of the legislative organs of the society. Formal utterance म्हणजे formal behavior, formal existence of the rules in the society. आता kinds of legislation पाहूया. Kinds of legislation, there are two kinds of legislation, that is supreme legislation and subordinate legislation. आता आपल्याला सुप्रीम लेजिस्लेशन अभ्यासाला नाही, पण सबऑर्डिनेट लेजिस्लेशन आहे. त्याच्यामध्ये पाहूया. सबऑर्डिनेट लेजिस्लेशनमध्ये कोलोनियल लेजिस्लेशन, एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेशन, ज्युडिशियल लेजिस्लेशन, म्युनिसिपल लेजिस्लेशन अँड ॲटोनॉमस लेजिस्लेशन हे आपल्याला अभ्यासाला आहेत. This legislation are of the two kinds, supreme legislation and subordinate legislation. This classification is given by the Salmond, which is based upon the British legislative system. Underline this, British legislative system वर डिपेंड आहे. अँड प्रॅक्टिस म्हणजे त्यांच्या इथं जे चालत होतं कायदे बनवण्याची पद्धत, त्याच्यावर हे काय केलं आहे? क्लासिफिकेशन. अकॉर्डिंग टू हिम, लेजिस्लेशन इज आयदर सुप्रीम और सबऑर्डिनेट. The supreme legislation is that which proceeds from the supreme to sovereign. पहा, कुठून येतं आहे? सुप्रीम और सावरीनकडून येतं. सुप्रीम अथॉरिटी म्हणजे काय? सुप्रीम लेजिस्लेशन हे सावरीन अथॉरिटी म्हणजे इंग्लंडमध्ये राजा किंवा राणी आहे, त्यांचे जे काही लेजिस्लेशन आहे तिथून येतं. इन द स्टेट अँड विच इज नॉट रिप्लेसेबल. ते काही रिप्लेसेबल नसतं, ते काही बदलता येणार नाही. जी राजाज्ञा आहे ती कधीच बदलता येणार नाही. और अनल्ड म्हणजे कॅन्सल और कंट्रोल बाय एनी अदर लेजिस्लेटिव्ह अथॉरिटी. पहा, जे सावरीन अथॉरिटीकडून, जे राजा किंवा राणीकडून जे रूल्स अँड रेग्युलेशन्स येतात ते कधीच बदलता येत नाही, ते रिप्लेस होत नाहीत किंवा ते अनल्ड म्हणजे कॅन्सलही होता येत नाही. फॉर एक्झाम्पल, लॉ इनॅक्टेड बाय ब्रिटिश पार्लमेंट इज द सुप्रीम लेजिस्लेशन. ब्रिटिश पार्लमेंटचे लॉ हे कसे आहेत? सुप्रीम लेजिस्लेशन आहेत. इन इंडिया पार्लमेंट इज सावरीन बट नॉट अ सुप्रीम अथॉरिटी. भारतामध्ये पार्लमेंट सावरीन आहे. सावरीन अथॉरिटी म्हणजे सर्वश्रेष्ठ अथॉरिटी आहे, बट इट इज नॉट सुप्रीम. इट पजेसेस द पॉवर ऑफ सुप्रीम लेजिस्लेशन. त्यांना फक्त पॉवर दिलेलं आहे सुप्रीम लेजिस्लेशनच्या. आपल्याकडे कोणती अथॉरिटी सुप्रीम आहे? कॉन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम अथॉरिटी. सबऑर्डिनेट लेजिस्लेशन प्रोसीड्स फ्रॉम एनी अथॉरिटी अदर दॅन द सावरीन पॉवर. सबऑर्डिनेट लेजिस्लेशन जे आहे ते कुठूनही येऊ शकतं, कुणीही करू शकतं. अदर दॅन सावरीन अथॉरिटी जी आहे, सावरीन पॉवर आहे, त्याच्यापासून जे कायदे ते सोडून जे कायदे बनतात त्याला म्हणायचं सबऑर्डिनेट अथॉरिटी. अँड इट is the legislation made by delegated power.
हे जे लेजिस्लेशन हे डेलिगेटेड पॉवरने निर्माण होतं, म्हणजे हस्तांतरित केल्या गेलेल्या पॉवरमधून. दिस इज कंट्रोल बाय द सुपेरियर बॉडी. The subordinate legislation is dependent on some superior or supreme authority for its continued existence and validity. सबऑर्डिनेट लेजिस्लेशन डिपेंड असतं कशावर? कुठल्या तरी सुपेरियर किंवा सुप्रीम अथॉरिटीवर, कारण त्याला ती पॉवर हस्तांतरित केली गेलेली आहे, ती पॉवर डेलिगेटेड केली गेलेली आहे, आणि डेलिगेट केल्यानंतर जो कुणी सुप्रीम अथॉरिटी असते त्याच्या हाताखाली आपल्याला ते लेजिस्लेशन करावं लागतं. आता काइंड्स ऑफ सबऑर्डिनेट लेजिस्लेशन आता ऑलरेडी पाहिले आपण. साल्मन क्लासिफाईड सबऑर्डिनेट लेजिस्लेशन इंटू 5 काइंड्स ऑफ सबऑर्डिनेट: म्युनिसिपल, एक्झिक्युटिव्ह, कॉलोनियल, ऑटोनॉमस अँड ज्युडिशियल लेजिस्लेशन. आता म्युनिसिपल लेजिस्लेशन पहा. The municipal authority are given limited power to enact laws for their governance. It is called municipal legislation. These are called bylaws. पहा, आपल्या ग्रामपंचायत आहे, म्युनिसिपालिटीज आहे, यांना पण कायदे बनवण्याच्या अथॉरिटीज आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण ज्या शहरात राहतो तिथलं जे सुप्रीम अथॉरिटी असते ती असते म्युनिसिपालिटी, ओके, किंवा ग्रामपंचायत असते, आणि ते त्या समाजाला योग्य असे जशी गरज पडेल तसे छोटे छोटे लॉज बनवत असतात, त्याला म्हणायचं बायलॉज. बायलॉज म्हणजे छोटे छोटे लॉज. त्याच्यानंतर दुसरं आहे एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेशन. धिस टाईप ऑफ लेजिस्लेशन is made by executive authority. Underline this, executive authority. The parliament delegates certain legislative powers to execute. पहा, पार्लमेंट काय करतं? सर्टन लेजिस्लेटिव्ह पॉवर देतं. कशासाठी? फॉर द एक्झिक्युशन. एक्झिक्युशन म्हणजे काय? वापरात येण्यासाठी. फॉर एक्झाम्पल द डिफेन्स ऑफ इंडिया ॲक्ट. त्याच्यानंतर कॉलोनियल लेजिस्लेशन. द कॉलोनीज ऑफ ब्रिटिश एम्पायर were delegated with certain legislative authority for their own government. Such a legislation is called as a colonial legislation. थोडंसं मागं जाऊन पाहिलं तर ब्रिटिश एम्पायर हे सारे जगभर पसरलेलं होतं. इंग्लंडचं राज्य सगळ्या जगभरात होते, त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कॉलनीज होत्या. प्रत्येक वेळा राजा किंवा राणी, सावरीन अथॉरिटी तिथे पोहोचू शकत नव्हते. मग त्यांनी काय केलं होतं? ज्या कॉलनीज बनवल्या होत्या त्या कॉलनीजला अथॉरिटी दिली होती की तुम्ही काय करू शकता, तुमच्या एरियामध्ये तुम्ही कायदा बनवू शकता, लॉज बनवू शकता, आणि तुम्ही तिथं काम करू शकता. फॉर एक्झाम्पल, लॉ पास बाय द इंडियन लेजिस्लेचर बिफोर इंडिपेंडन्स. इंडिपेंडन्सच्या आधी इंडियन लेजिस्लेचरमध्ये भारतामध्ये सुद्धा कायदे होते अस्तित्वात, पण ते कुणाचे होते? ब्रिटिशांचे कायदे होते. आणि ती अथॉरिटी कुणाला दिली होती? टू एक्झिक्युशन ऑफ दिस लॉज गिव्हन टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे त्यावेळेस जे गव्हर्नमेंट होतं इंडियामध्ये त्यांना त्या अथॉरिटीज दिल्या होत्या. ऑटोनॉमस लेजिस्लेशन. ऑटोनॉमस बॉडीज लाईक युनिव्हर्सिटीज. ऑटोनॉमस बॉडीज लाईक युनिव्हर्सिटीज आहेत, कॉर्पोरेशन्स आहेत, एक्सेट्रा have the power to make rules for the conduct of their business. युनिव्हर्सिटीचे स्वतःचे एक वेगळे नियम असतात, बायलॉज असतात, आणि प्रत्येक युनिव्हर्सिटीनुसार त्यांचे बायलॉज बदलत असतात. किंवा कॉर्पोरेशन्स आहेत, त्यांचे बायलॉज बदलत असतात. क्लब्स असतात, त्यांचे बायलॉज म्हणजे छोटे छोटे कायदे बदलत असतात. ज्युडिशियल लेजिस्लेशन म्हणजे काय पहा. ज्युडिशियरी इज गिव्हन पॉवर्स टू मेक सर्टन रूल्स टू रेग्युलेट द प्रोसिजर. ज्युडिशियरीला पण काही रूल्स हे दिले, पॉवर्स दिले आहेत. कशासाठी? प्रोसिजर रेग्युलेट करण्यासाठी. सच ॲक्ट ऑफ कोर्ट ड्युरिंग ज्युडिशियल प्रोसिडिंग इज कॉल्ड ॲज अ ज्युडिशियल लेजिस्लेशन. जे कायदे ज्युडिशियरीमध्ये वापरले जातात त्याला म्हणायचं ज्युडिशियल लेजिस्लेशन. ओके. देर इज अनादर टाईप ऑफ क्लासिफिकेशन, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट लेजिस्लेशन. देर इज अनादर मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ लेजिस्लेशन ॲज द डायरेक्ट लेजिस्लेशन अँड इनडायरेक्ट लेजिस्लेशन. द डायरेक्ट लेजिस्लेशन इज अ काइंड ऑफ लॉ. एक प्रकारचा कायदा आहे. The direct legislation is kind of law which is directly made by the legislative organ of the state. Underline this, the direct legislation एक अशा प्रकारचा कायदा आहे की जे directly made by the legislative organ of the state. So it is directly made by the legislative organs of the state. The statutes passed by the legislature are a direct legislature. Colonial legislation इज द टाईप ऑफ डायरेक्ट लेजिस्लेशन. म्हणजे काय केलं जातं? हँड ओव्हर केलं जातं थोडंसं की बाबा आता तुम्ही हे डायरेक्शन करा, तुम्ही हे कायदे बनवा, तुम्ही हे कायदे करा, आणि यानुसार तुमचं गव्हर्नन्स करा तुमच्या राज्याचं. याला म्हणायचं डायरेक्ट लेजिस्लेशन. आणि इनडायरेक्ट म्हणजे काय? वेन लिगल प्रिन्सिपल आर डिक्लेअर्ड बाय सम अदर सोर्सेस ऑफ टू whom law making
पॉवर इज कोडिफाईड बाय द लेजिस्लेचर. पहा काय केलेलं आहे, लॉ मेकिंग पॉवर दिलेला आहे. कुणाला दिलेले आहेत? कोडिफाईड लेजिस्लेचरला, म्हणजे जे कायदे बनवले गेलेत, कोडिफाईड लॉज आहेत त्यांना दिले गेले. इट इज नोन ॲज इनडायरेक्ट लेजिस्लेशन. Except colonial legislation, all other forms of subordinate legislations are example of indirect legislation. Colonial legislation ला डायरेक्ट का म्हटलेलं आहे? कारण ब्रिटिश एम्पायरने कॉलनीजला डायरेक्टमध्ये लॉज हँडओव्हर केले होते, हातामध्ये दिले होते की तुम्ही तुमचं गव्हर्नन्स करा. बाकी सगळे कसे आहेत? कोडिफाईड लॉज जे आहेत, आपले जे कायदे आहेत त्यानुसार आपलं लेजिस्लेशन चालतं. फॉर एक्झाम्पल CRPC आहे किंवा सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, याच्यानुसार आपले कायदे चालतात. किंवा इंडियन पिनल कोड आहे. हे काय केलं आहे? तर हे इनडायरेक्ट आहे, लिखित स्वरूपात आहे, ते आपण वापरतो. ॲडव्हान्टेजेस ऑफ लेजिस्लेशन पाहूया. लेजिस्लेशन इज द बेस्ट अँड मोस्ट रिलायबल सोर्स ऑफ लॉ. लेजिस्लेशन कसं आहे? मोस्ट रिलायबल सोर्स ऑफ लॉ आहे. स्टॅट्युटरी लॉ इज रिजिड अँड ॲप्लिकेबल इरिस्पेक्टिव्ह ऑफ द क्राईम. स्टॅट्युटरी लॉ हे रिजिड असतात, ताठर असतात, आणि ॲप्लिकेबल इरिस्पेक्टिव्ह ऑफ द क्राईम, म्हणजे गुन्हा कसा आहे त्याच्यापेक्षा त्यांचा वापर योग्य प्रकारे केला जातो. द मॉडर्न स्टेट्स गिव्ह मोर इम्पॉर्टन्स टू द लेजिस्लेशन, आणि हे एक मॉडर्न सोर्स आहे लेजिस्लेशनचं. देन लेजिस्लेशन मेक्स न्यू लॉज टू द सोसायटी. लेजिस्लेशनमुळे नवीन नवीन कायदे अस्तित्वात येतात. बाय लेजिस्लेशन सोशल कंट्रोल इज पॉसिबल. आता डिसऑडव्हान्टेज पाहूयाचे. सम लेजिस्लेशन व्हायलेट्स द राईट ऑफ इंडिव्हिज्युअल अँड आर रेफर्ड टू द ज्युडिशियल रिव्ह्यू. काही काही कायदे फारच ताठर असतात, कडक असतात, आणि इंडिव्हिज्युअलचे ते राईट्स व्हायलेट करतात, तेव्हा मग त्याला पण काय केलं जातं? ज्युडिशियल रिव्ह्यू करण्याची आवश्यकता असते. इट रिझल्ट्स इन द अमेंडमेंट टू कॉन्स्टिट्यूशन. कधी कधी एवढं ताठर असतं की कॉन्स्टिट्यूशनची अमेंडमेंट करावी लागते. अँड लीड्स टू कॉन्फ्लिक्ट बिटवीन लेजिस्लेटर अँड द ज्युडिशियरी, आणि तिथे कधी कधी कॉन्फ्लिक्ट निर्माण होतात. अशा प्रकारे लेजिस्लेशन हा एक इम्पॉर्टंट सोर्स आहे लॉचा. ओके. दुसरा जो इम्पॉर्टंट सोर्स ऑफ लॉ आहे तो आहे कस्टम. कस्टम ॲज अ सोर्स ऑफ लॉ. आता आपण मिनिंग ऑफ कस्टम्स पाहूया. We observe that in every society the custom has enjoyed a very high place in the regulation of human conduct. पहा, आपण डे टू डे लाईफमध्ये जेव्हा जगत असतो तेव्हा आपल्या ज्या प्रथा परंपरा आहेत, ज्या रूढी आहेत, त्यांना खूप किंमत आहे. त्यानुसार आपण जगत असतो. रूढी परंपरा थोडेही ब्रेक होऊ देत नाही. म्हणजे आमच्यामध्ये असं आहे, संध्याकाळी असं आहे, आमचा देव असा आहे, आमचा देवक असा आहे, आमचे नियम असे आहेत, आमच्यात हे नाही, आमच्यात ते नाही, हे जे बोलणं आहे, जे परंपरेनुसार चालत आलेलं आहे, ते आपण ब्रेक करायला तयार होत नाही. ते आपण काय करतो? फॉलो करतो. त्यामुळं वी ऑब्झर्व दॅट इन एव्हरी सोसायटी द कस्टम हॅज एन्जॉयड अ व्हेरी हाय प्लेस इन द रेग्युलेशन ऑफ ह्युमन कंडक्ट. त्याच्यामुळं आपल्या माणसांचं बिहेवियर काय होतं? खूप म्हणजे बिहेवियर काय होतं? कंट्रोलमध्ये राहतं, कस्टम असल्यामुळं, रूढी परंपरा असल्यामुळं. इन द एन्शंट टाईम वेन देअर इज नो रिटन लॉ. जेव्हा एन्शंट टाईममध्ये कुठलाही लिखित स्वरूपाचा कायदा नव्हता, तेव्हा द कस्टम इज द ओनली लॉ. तेव्हा फक्त कस्टम हे लॉ होतं. द कस्टम्स आर क्रिएटेड बाय द पीपल देमसेल्व्स. कस्टम कोण क्रिएट करतं? लोक स्वतः क्रिएट करतात. अँड मेकिंग बाइंडिंग ऑन देमसेल्व्स. स्वतःच क्रिएट करतात आणि स्वतःवरच बाइंडिंग करून ठेवतात, आणि मग ते वर्षानुवर्ष वापरले जातात, आणि शेवटी रूढी परंपरा बनतात आणि समाजावर ते बंधनकारक होत जातात. अ कस्टम इज हॅबिच्युअल कोर्स ऑफ कंडक्ट observed uniformly and voluntarily by the people concerned when people find any act to be good and beneficial. जेव्हा लोक एक वस्तू वारंवार एक रूढी परंपरा वारंवार वापरतात आणि मग त्यांच्या लक्षात येतं की याच्यामध्ये खूपच फायदा आहे, याच्यामुळे माणसं कंट्रोलमध्ये राहतात, त्याच्यामध्ये माणसांचं बिहेवियर कंट्रोलमध्ये राहतं, याच्यामध्ये गुड आहे आणि बेनिफिशियल आहे, तर ते काय करतात? कंटिन्यूमध्ये करतात. विच इज ॲग्रीएबल टू देअर डिस्पोजिशन. दे प्रॅक्टिस इट अँड इन कोर्स ऑफ टाईम बाय फ्रिक्वेंट ऑब्झर्वन्स. फ्रिक्वेंट म्हणजे वारंवार वापर केल्यामुळं, अँड ऑन अकाउंट ऑफ इट्स अप्रुव्हल अँड ॲक्सेप्टन्स बाय द कम्युनिटी. पुन्हा 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 तीच गोष्ट वापरली, त्याच्यामधून फायदा झाला, बेनिफिट झाला, तर काय करणार? तीच गोष्ट काय केली जाते? कंटिन्युटीमध्ये केली जाते. काय करते? फॉर जनरेशन ते कस्टम्स वापरत राहते, ते कस्टम कंटिन्यू करत राहते, आणि मग कस्टम इज त्या म्हणून कस्टम काय बेस्ट सोर्स ऑफ लॉ मानलं जातं, कारण की ते आपल्यावर बंधनकारक आधीपासून असतं, ते आपण मान्य करतो. थँक्यू.